मी माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला सांगितलं की माझा कॅन्सर परत आला आहे आणि तिने मला सांगितलं की तिला हे सगळं सहन होत नाहीये, कारण तिने घराच्या भाड्याचे पैसे कपड्यांवर खर्च केले आहेत. मी 17 वर्षांचा होतो तेव्हापासून मेलानोमाशी लढतोय. तो काही काळ नियंत्रणात होता, पण तो पुन्हा पुन्हा येत राहिला. यावेळी परिस्थिती अधिक गंभीर आहे. माझ्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांत विविध प्रकारचे कॅन्सर झाले आहेत. आज सकाळीच मला खात्री करणारा फोन आला. मी माझी मैत्रीण केला हे सांगण्यासाठी फोन केला. माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडताच ती रडू लागली. तिने मला सांगितलं की तिला ही बातमी पचवणं शक्य नाहीये. मी गोंधळलो होतो म्हणून मी तिला विचारलं की तिचा नेमका अर्थ काय आहे. मग तिने मला सांगितलं की ती सध्या खूप मोठ्या संकटात आहे, कारण तिच्याकडे भाड्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. कारण तिने खूप सारे नवीन कपडे खरेदी केले होते. माहितीसाठी सांगतो, ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते आणि ते भाडे म्हणजे प्रत्यक्षात तिने गेल्या वर्षी त्यांच्याकडून चोरलेले पैसे ती त्यांना परत करत आहे. मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. तिला त्रास झाला म्हणून मी तिची माफीही मागितली. पण मग ती अचानक चिडली. ती म्हणाली, "मला सतत वाईट बातमी मागून वाईट बातमी मिळत आहे. मी पुरेसं दुःख सहन केलं नाहीये का?" माझा संयम सुटला. मी तिला विचारलं की तिला खरंच असं वाटतं का की तिची खर्चावरची अनियंत्रित सवय माझ्या कॅन्सरच्या निदानापेक्षा जास्त गंभीर आहे? ती खूप संतापली. तिने मला सांगितलं की मी खूप वाईट मित्र आहे, कारण मी तिच्या दुःखाची जेव तिला करून दिली आणि तिने फोन ठेवला. आता आमचे सामायिक मित्र मला मूर्ख आणि असंवेदनशील म्हणत आहेत. ते म्हणतात की मला दुर्दैवी लोकांविषयी अधिक सहानुभूती असायला हवी. खरंच मीच इथे चुकीचा आहे का?